हे स्टुडंट वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 नंबरचा जो इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल आहे ज्याचं नाव आहे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक याच्या बाबतीत शिकणार आहे. फार इम्पॉर्टंट असा सेल ऑर्गनल आहे हा. तुम्हाला एक्झामचा दृष्टीनं महत्त्वाचा असा सेल ऑर्गनल दिलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलं आहे की न्यूक्लियस जो आहे तर त्याची डिस्कवरी रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टनं केलेली आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे तर त्याचं स्ट्रक्चर हे डिस्टिंक्ट स्वरूपाचं असते. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न स्वरूपाचं असते. हे जे स्ट्रक्चर आहे तर हे नॉन डिवायडिंग सेलमधनं घेतलं जात असते किंवा ज्यावेळी सेल ही इंटरफेज सुरुवातीच्या फेजला असते अशा वेळेस हे स्ट्रक्चर ऑब्झर्व केले जात असते. सच फेज न्यूक्लियस मेड अप फ्रॉम न्यूक्लियर एनवलप, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन नेटवर्क. बघा, इंटरफेजमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे स्ट्रक्चर कोणकोणते दिसतात? न्यूक्लियर एनवलप डायग्राममध्ये पाहू शकतात. दिस इज अन न्यूक्लियर एनवलप. न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लियसच्या द्रावणाला काय म्हणतात? न्यूक्लिओप्लाझम. त्याच्यानंतर न्यूक्लिओसमध्ये न्यूक्लिओलस असतो, उपकेंद्रक म्हणतो आपण त्याला, आणि क्रोमॅटिन नेटवर्क असते ज्याच्यामध्ये या ठिकाणी विशिष्ट प्रकारची क्रोमोझोम प्रेझेंट असणार. तर अशा सगळ्या थिंग्स जे आहे तर त्या आपल्याला इंटरफेजमध्ये असलेल्या न्यूक्लियसमध्ये पाहायला मिळत असतात. ओके, काय शिकलो आपण? रॉबर्ट ब्राउन नावाच्या व्यक्तीनं न्यूक्लियसची डिस्कवरी केली. न्यूक्लियस जो आहे तर त्याचं स्ट्रक्चर हे डिस्टिंक्ट स्वरूपाचं आहे म्हणजे भिन्न स्वरूपाचं आहे युकॅरियोटिक सेलमध्ये. आणि न्यूक्लियस जो आहे तर त्याचं निर्मिती न्यूक्लियर एनवलप, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन नेटवर्कपासून झालेली आहे. या ठिकाणी पहिली जी थिंक आहे न्यूक्लियर एनवलप म्हणजे बाहेरची कवरिंग जिला आपण म्हणत असतो, न्यूक्लियर लेअर म्हणू आपण. तर या न्यूक्लियर एनवलपच्या बाबतीत शिकणार आहे. तर बघा, इट इज डबल लेअर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियर एनवलप जे तर त्याला दोन मेम्ब्रेन असतात. बघा, टू मेम्ब्रेन इज सेपरेटेड इच अदर बाय द पेरिन्यूक्लियर स्पेस अँड विच हॅव 10 to 15 नॅनोमीटर. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे की न्यूक्लियर एनवलप जे त्याच्यामध्ये दोन मेम्ब्रेन आहे, या दोन मेम्ब्रेनच्या दरम्यान जी स्पेस प्रेझेंट आहे त्या स्पेसला म्हणतात पेरिन्यूक्लियर स्पेस, जिच्या ठिकाणी तुम्हाला लेंथ दिलेली 10 to 50 नॅनोमीटर. ओके, म्हणजे डायमीटर म्हणू आपण, लेंथ म्हणणार नाही याला. आउटर मेम्ब्रेन इज कनेक्टेड विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. न्यूक्लियसचं बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे तर ते कोणाला कनेक्टेड असणार आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला प्रेझेंट असणार आहे. इट इज ऑल्सो हार्बार्स रायबोझोम ऑन इट. न्यूक्लियस जो आहे तर न्यूक्लियसमधनं रायबोझोमची निर्मिती होत असते, म्हणून या ठिकाणी हार्बॉर्स असं म्हणलं आहे. हार्बॉर्स म्हणजे शेल्टर प्रोव्हाइड करणारा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. द इनर मेम्ब्रेन इज लाइनेड बाय न्यूक्लियर लॅमिना, अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर दॅट हेल्प इन मेंटेनिंग द शेप ऑफ न्यूक्लियस. मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूक्लियस जो आहे तर त्याची निर्मिती दोन मेम्ब्रेनपासून झालेली आहे. आउटर मेम्ब्रेन हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला कनेक्टेड आहे. इनर मेम्ब्रेन जी तर इनर मेम्ब्रेन हे प्रोटीन फायबर्स म्हणजे न्यूक्लियर लॅमिना जी तर तिच्यामध्ये प्रोटीन फायबर्स आहे त्याच्यासोबत कनेक्टेड आहे. आणि हे जे प्रोटीन फायबर्स आहे तर हे काय मेंटेन करत असते? न्यूक्लियसचा शेप म्हणजे न्यूक्लियसचा आकार देण्याचं काम हे कोणाचं आहे? इनर मेम्ब्रेनचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट थिंग काय सांगितली बघा, द टू मेम्ब्रेन अलॉंग विथ अ पेरिन्यूक्लियर स्पेस हेल्प टू सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. व्यवस्थित लक्षात घ्या, न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय? केंद्रकाचं द्रावण. सायटोप्लाझम म्हणजे काय? पेशीचं द्रावण. पेशीचा न्यूक्लियस हा अंगक आहे म्हणजे पेशी मोठी आहे आणि तिच्यात असणारा एक घटक म्हणजे काय आहे? न्यूक्लियस. पण या ठिकाणी काय सांगितले? पेशीचं द्रावण वेगळे, न्यूक्लियसचं द्रावण वेगळे. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं आहे तुम्हाला की जे ते दोन मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आपण ज्यांना म्हणतो, हे जे दोन मेम्ब्रेन आहे ज्याच्या दरम्यान पेरिन्यूक्लियर स्पेस प्रेझेंट आहे आणि ही पेरिन्यूक्लियर स्पेस काय करत असते? न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम यांना सेपरेट करत असते, वेगवेगळं करत असते. म्हणजे न्यूक्लियसचं द्रावण वेगळं असणार आहे, पेशीचं द्रावण वेगळं असणार आहे. हावेवर न्यूक्लियर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस, दे हॅव अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड न्यूक्लिओपोर. बघा, न्यूक्लियरचं जे मेम्ब्रेन आहे ज्याला आपण न्यूक्लियर एनवलप म्हणले तर हे न्यूक्लियर एनवलप जे तर ते कंटिन्युअस नाही म्हणजे पूर्ण राऊंडेड नाही किंवा पूर्णपणे बंद आहे असं नाही. या न्यूक्लियर मेम्ब्रेनवर छोटे छोटे ओपनिंग्स आहेत, पोर आहेत. पोर म्हणजे छिद्र, हा लक्षात. आणि त्या पोरला म्हणतात न्यूक्लियर पोर. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला या ठिकाणी हे जे आहेत तर हे काय आहेत? पोर. लक्षात, कोणते पोर आहे हे? न्यूक्लिओ पोर. बघा, the nucleopore are guarded by pore complex which regulate flow substance from nucleus to cytoplasm
अँड रिव्हर्स कंडिशन. व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे न्यूक्लिओपोर आहे तर या न्यूक्लिओपोरला विशिष्ट प्रकारचं पोर कॉम्प्लेक्सच्या मदतीने बंद केलेले, गार्डेड केलेले. लक्षात. आणि या पोरचं काम काय आहे? टू रेग्युलेट फ्लो ऑफ सबस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. म्हणजे न्यूक्लियसमधनं सायटोप्लाझममध्ये येणारे जे पदार्थ आहे तर त्या पदार्थांचा फ्लो रेग्युलेट करण्याचं काम कोण करणार आहे? न्यूक्लिओपोर. लक्षात. आणि इन रिव्हर्स कंडिशन म्हणले तुम्हाला. इन रिव्हर्स कंडिशनमध्ये म्हणजे काय? सायटोप्लाझममधनं ज्यावेळेस न्यूक्लियसमध्ये एखादी थिंग्स जाणार आहे किंवा न्यूक्लियसमधनं सायटोप्लाझममध्ये एखादी थिंग्स बाहेर येणार आहे, अशा वेळेस त्या फ्लोचं रेग्युलेशन करण्याचं काम हे पोर कॉम्प्लेक्स करत असतात. आणि पोर कॉम्प्लेक्स हे कशाचे भाग आहे? न्यूक्लिओपोरचे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर न्यूक्लियसमध्ये असलेलं जे द्रावण आहे त्याला म्हणतात न्यूक्लिओप्लाझम, ज्याला कॅरिओ लिम्फ पण म्हणत असतात. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, लिम्फ म्हणजे फ्लुइड. ओके, न्यूक्लियसमध्ये असलेलं जे फ्लुइड आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतात. इट कंटेन व्हेरियस सबस्टन्स लाईक न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन मॉलिक्यूल, मिनरल्स अँड सॉल्ट. बघा, न्यूक्लियसमध्ये असलेलं जे द्रावण आहे ज्याला न्यूक्लिओप्लाझम म्हटलं आपण, तर या न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लिक ॲसिड असते, प्रोटीन असतात, त्याच्यानंतर मिनरल्स असतात आणि सॉल्टसुद्धा प्रेझेंट आहे. इट कंटेन क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस. हे जे द्रावण आहे न्यूक्लियसचं तर याच्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे क्रोमोसोम आणि न्यूक्लिओलस म्हणजे उपकेंद्रकसुद्धा प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर थर्ड थिंग आहे न्यूक्लिओलस, ज्याला आपण म्हणत असतो उपकेंद्रक. बघा, इट इज अनादर कॉम्पोनंट विच डू नॉट बाउंडेड एनी सेल मेम्ब्रेन. बघा, न्यूक्लिओलस जो आहे तर न्यूक्लिओलसला कोणत्याही प्रकारचं मेम्ब्रेन नाही, मात्र न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलसला मेम्ब्रेन नाही. लक्षात. न्यूक्लिओलस इज मेड अप फ्रॉम रायबोझोमल RNA अँड रायबोझोमल प्रोटीन अँड इट इज बेस्ट नोन ॲज साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, उपकेंद्रक जो आहे तर त्याची निर्मिती RNA पासून झालेली. RNA म्हणजे रायबोझोमल RNA. लक्षात. आणि दुसरी थिंग कोणती? रायबोझोमल प्रोटीन. रायबोझोमपासून जे प्रोटीन्स तयार होतात ते आणि रायबोझोमल RNA यांच्यापासून कशाची निर्मिती झालेली? न्यूक्लिओलसची. आणि विशेष म्हणजे या न्यूक्लिओलसला रायबोझोम बायोजेनेसिस किंवा साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस म्हणून सुद्धा ओळखलं जात असते, कारण न्यूक्लिओलसपासनं रायबोझोमची निर्मिती होत असते. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, न्यूक्लिओलसपासनं रायबोझोमची निर्मिती होत असते. बघा, डिपेंडिंग ऑन सिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ अ सेल देअर आर वन ऑर मोर न्यूक्लिआय प्रेझेंट इन न्यूक्लिओप्लाझम. बघा, सेलमध्ये कोणकोणत्या सेंद्रिय क्रिया घडून येत आहेत त्याच्यानुसार न्यूक्लिओलसमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त उपकेंद्रकी प्रेझेंट असू शकतात. न्यूक्लिआय म्हणजे केंद्रकी. ओके, बघा, फॉर एक्झाम्पल सेल ऑफ oocyte large nucleolus whereas sperm cell contains small inconspicuous one. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, जे फिमेल एग्स असते त्याला oocyte म्हणतात. तर या फिमेल एग्समध्ये जो न्यूक्लिओलस असतो तर तो कसा असतो? लार्ज असतो. पण मेलचे जे गॅमेट आहे स्पर्म, तर त्या मेलच्या गॅमेटमध्ये स्पर्म जो आहे तर त्याच्यामध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे तर तो स्मॉल असतो आणि इनकन्स्पिकस असतो. इनकन्स्पिकस याचा अर्थ अवडाढवडी आकार, नॉट अ डेफिनाइट शेप असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, तर हे एक साधं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितले. दे ॲपियर अ डेन्स स्पेरिकल बॉडी प्रेझेंट नियर द क्रोमॅटिन नेटवर्क. बघा, न्यूक्लिओलस जो आहे तर तो दाट असं स्पेरिकल बॉडी आपल्याला डायग्राममध्ये दिसते. न्यूक्लिओलस क्रोमॅटिन नेटवर्क जवळ जी दाट अशी स्पेरिकल बॉडी असते तर ती काय असते? न्यूक्लिओलस. लक्षात, न्यूक्लिओलस असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो, ज्याला उपकेंद्रक असं सुद्धा म्हणत असतात. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनो, फोर्थ थिंग जी तर ती आहे क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमा म्हणजे कलर आणि या ठिकाणी जे नेटवर्क असते न्यूक्लियसमध्ये तर त्याला क्रोमॅटिन नेटवर्क असं सुद्धा म्हणत असतात. क्रोमॅटिन ही जी टर्म आहे तर ही फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टनं डिस्कवर केलेली. बघा, न्यूक्लियस कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम विच आर नथिंग बट DNA मॉलिक्यूल असोसिएटेड विथ प्रोटीन्स. क्रोमॅटिन नेटवर्कचे तर या क्रोमॅटिन नेटवर्कच्या बाबतीत ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन घेतो तर त्यावेळेस काय सांगितले तुम्हाला? न्यूक्लियसमध्ये काय असणार आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे अनुवंशिक माहिती. आणि ही सगळी माहिती कशाच्या स्वरूपात असणार आहे? क्रोमोझोमच्या स्वरूपात असणार आहे. आणि क्रोमोझोम म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? DNA मॉलिक्यूल आणि त्याच्यासोबत असलेले सहाय्यक
प्रोटीन्स. ओके, डायग्राममध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. बघा, एक सिम्पली तुम्हाला या ठिकाणी उदाहरणासाठी मी ही डायग्राम घेतली. दिस इज अन सेल. सेलमध्ये का असणारे या ठिकाणी वेगवेगळे पेशी अंगक असणारे, त्याच्याचपैकी एक अंग कोणता आहे? न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये का असतात? क्रोमोझोम असतात. आणि या क्रोमोझोममध्ये या ठिकाणी का असणारे? DNA मॉलिक्यूल. आणि या DNAमध्ये का असणारे? जीन, ज्यांना आपण ॲडेनिन, गोनिन, सायटोसिन, युरॅसिल असं म्हणत असतो. तर या सगळ्या कन्सेप्ट जे आहे, म्हणजे काय, आजपर्यंत आपण काय शिकलो? ह्युमन बिंग शिकलो. ह्युमन बिंगमध्ये वेगवेगळ्या सिस्टम असतात ते शिकलो. वेगवेगळ्या सिस्टममध्ये वेगवेगळे ऑर्गन असतात. वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये या ठिकाणी वेगवेगळे टिश्यू असणारे, वेगवेगळ्या टिश्यूंमध्ये वेगवेगळ्या सेल असणारे. सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असणार? क्रोमोझोम असणार. क्रोमोझोममध्ये काय असणार? DNA असणार. आणि DNAमध्ये काय असणार आहे? जीन. इतका बेसिक स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी स्टडी जो आहे तर तो करायचा आहे. तर सिम्पली या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, जी नॉन डिवायडिंग सेल आहे, तर या नॉन डिवायडिंग सेलमध्ये क्रोमोझोम जो आहे तर तो थ्रेड लाईक नेटवर्कसारखा दिसत असतो, म्हणजे दोऱ्याचा आकाराचा स्ट्रक्चर दिसत असतो आणि इझिली आयडेंटिफाय पण होत नसतो. कोणामध्ये? नॉन डिवायडिंग सेलमध्ये. नॉन डिवायडिंग सेल म्हणजे कोणती? अशी सेल जी पुन्हा तिच्यासारखी दुसरी सेल तयार करू शकत नाही, त्याला नॉन डिवायडिंग सेल म्हणत असतात. आणि हेच जे नेटवर्क थ्रेड लाईक दिसते, तर याच नेटवर्कला काय म्हणत असतात? क्रोमॅटिन नेटवर्क. आलं लक्षात? बघा, द क्रोमॅटिन नेटवर्क कंटेन DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन अँड RNA. या क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये काय काय असणारे, कोणकोणता मटेरियल असणारे? पहिला म्हणजे DNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. ओके, आणि तिसरा घटक का असणारे? RNA, ज्याला रायबोन्यूक्लिक ॲसिड असं सुद्धा म्हणत असतो. डायग्राममध्ये बघा, दिस इज अन कोणतं आहे या ठिकाणी डायग्राम? ही कशाची डायग्राम आहे? क्रोमॅटिन नेटवर्क. या ठिकाणी तुम्हाला जो ॲरो शो केला आहे त्याच्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क दिसते. ओके, बघा, नेक्स्ट थिंग पाहूया या ठिकाणी. इन सम रिजन ऑफ क्रोमॅटिन DNA इज मोर अँड जेनेटिकली ॲक्टिव्ह कॉल्ड युक्रोमॅटिन. बघा, क्रोमॅटिन नेटवर्क जे, तर ज्या क्रोमॅटिन नेटवर्कच्या भागामध्ये DNA मॉलिक्यूल हे जास्त प्रमाणात असतात, तर तो भाग कसा असतो? जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट असतो आणि त्या भागाला म्हणतात युक्रोमॅटिन, म्हणजे खरं क्रोमॅटिन आहे. आणि सम रिजन असा असतो की ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि DNA कमी प्रमाणात असते, जो जेनेटिकली इनर्ट असतो, कमी क्रियाशील भाग असतो, तर त्या भागाला म्हणतात हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजेच काय? क्रोमॅटिनचे दोन प्रकार आहे, युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन कशाला म्हणणार? असा भाग ज्याच्यामध्ये DNA जास्त प्रमाणात आहे, प्रोटीन कमी प्रमाणात आहे आणि जास्त प्रमाणात ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशील आहे, अशा भागाला युक्रोमॅटिन म्हणतात. आणि ज्या भागामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आहे आणि DNA कमी प्रमाणात आहे आणि अक्रियाशील असा भाग आहे, त्याला म्हणतात हेटेरोक्रोमॅटिन. वेन सेल प्रिपेअर्स टू डिवाइड द क्रोमॅझोम कॉइल्ड अँड गेट कंडेन्स्ड. बघा, ज्यावेळी सेल आता डिवाइड होण्यासाठी रेडी झाली असेल, म्हणजे स्वतःसारखी दुसरी पेशी तयार करण्यासाठी रेडी झाली असेल, अशा वेळीस त्या सेलमध्ये असलेला क्रोमोझोम जो तर तो कॉइल्ड होत असतो आणि कंडेन्स्ड स्वरूपात त्याला फिक्स केलं जात असते. म्हणजे सेल जी तर ती कंडेन्स करते, म्हणजे त्याला कॉम्पॅक्ट करून घेते, कंप्रेस करून टाकते त्याला. लक्षात? तुम्हाला या ठिकाणी एक थिंग्स जाणल्यावर तुम्हाला थोडंसं क्वेश्चन पडेल की हाऊ इट पॉसिबल म्हणणार तुम्ही. तर बघा, काय थिंग आहे ती जाणून घेऊया आपण. A single human cell, approximately 2.2 meter long thread-like DNA distributed among its 46 chromosome. बघा, मानवी पेशी जी आहे तर त्या मानवी पेशीमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे, तर त्या न्यूक्लियसमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46 क्रोमोझोम असतात. आलं लक्षात? आणि या 46 क्रोमोझोमची लेंथ किती दिलेली तुम्हाला? 2.2 मीटर लॉंग. किती? 2.2 मीटर लॉंग, म्हणजे एक जवळपास आपण म्हणणारे 2.5 मीटर. 2.5 मीटर कळते ना तुम्हाला? 2.5 मीटर. आपल्याला पेशी दिसत नाही नेकेड आईसनं. काय सांगितलं मी तुम्हाला? सेलच आपल्याला दिसते का उघड्या डोळ्यांनी? नाही. या सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसमध्ये 2.2 मीटरचा क्रोमोझोम जो आहे तर तो काय केलेला आहे? कंडेन्स केलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे जवळपास 23 क्रोमोझोमच्या ज्या जोड्या आहेत तर त्या या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. किती? 23 क्रोमोझोम. आपल्या
ह्युमन बिंगच्या बाबतीत जर म्हणलं तर ह्युमन बिंगची बॉडी जी तर ती 46 क्रोमोझोमपासून निर्मिती झालेली. आणि या ठिकाणी पुढची अनदर कन्सेप्ट जर बघितली, ॲट मेटाफेज स्टेज दे बिकम डिस्टिंक्ट अँड कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाय. बघा मेटाफेजमध्ये क्रोमोझोम जो आहे तर तो या ठिकाणी स्पष्टपणे आपण आयडेंटिफाय करू शकतो. इंटरफेजमध्ये क्रोमोझोम आयडेंटिफाय होत नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. एव्हरी स्पेसीज हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम लाईक नॉर्मल ह्युमन बिंग हॅज अ 46 क्रोमोझोम. प्रत्येक स्पेसीज जी म्हणजे प्रजाती जी तर तिच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्रोमोझोमची संख्या असते. जसं ह्युमन बिंगमध्ये 46, नॉर्मल ह्युमन बिंगच्या बाबतीत म्हणले 46 क्रोमोझोम असतात. आणि ॲबनॉर्मल ह्युमन बिंगच्या बाबतीत जर म्हणलं 47 पण असतात, 45 पण असतात. आलं लक्षात. नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये किती सांगितले तुम्हाला? 46 क्रोमोझोम. ओके. आणि इट इज द साईट ऑफ सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. या ठिकाणी क्रोमॅटिन नेटवर्कचे तर क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये काय केलं जाणार आहे? DNA, RNA आणि रायबोझोम याचं काय केलं जाते? सिंथेसिस. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रथिनांच्या निर्मितीमध्ये सुद्धा या ठिकाणी न्यूक्लियस जो तर त्याचा महत्त्वाचा रोल आहे. क्रोमोझोम नंबर बिंग कॉन्स्टंट फॉर स्पेसिफिक हेल्प इन फायलोजेनेटिक स्टडी. बघा क्रोमोझोम नंबर जे तर ते स्थिर असल्यामुळे वेगवेगळ्या जे स्पेसीज आहे तर त्या वेगवेगळ्या स्पेसीज म्हणजे प्रजातींचा फायलोजेनेटिक स्टडी म्हणजे अनुवंशिक अभ्यास करण्यासाठी मदत होते. लक्षात. त्यानंतर बघा, हेन्स न्यूक्लियस इज मास्टर सेल ऑर्गनल. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? न्यूक्लियस जो आहे तर तो पेशींचा काय आहे? मास्टर सेल ऑर्गनल म्हणजे मुख्य असा पेशी अंगक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूक्लियस हा जो सेल ऑर्गनल आहे याच्या बाबतीत शिकून घेतलं. याच्यामध्ये प्रश्न हमखास विचारले जात असतात, त्याच्यामुळे हा फार डिटेलमध्ये घेतला आहे आपण कन्सेप्ट. आणि तुम्ही ही जी कन्सेप्ट आहे तर या व्यवस्थित समजून घ्या. ओके. थँक्यू.